भारिपचे प्रदेशाध्यक्ष तथा वंचितचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी येथील सामान्य रुग्णालयाच्या कोविड-19 वार्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन सादर करून परवानगी मागितली आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे। कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेकडे कमी मनुष्यबळ असतानाही उत्तमपणे कोरोना विरुद्ध लढा देत आहेत। अशा वेळी आपल्यालाही समाजाप्रती काही देणे लागते। त्या अनुषंगाने भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी येथील सामान्य रुग्णालयातील कोविड-19 वार्डातील रुग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। याबाबत आज त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन सादर करून परवानगी मागितली आहे। निवेदन देताना भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्यासह पदाधिकारी तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। कोरोनाच्या वार्डामध्ये 7 दिवस स्वइच्छेनं ड्युटी करायची एक मानसिकता तयार केली आणि तसं निवेदन दिलं। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाची जी भीती या शासनाने प्रशासनाने करून ठेवलेली आहे ते भीती संपवण्यासाठी हे एक टोकाचं पाऊल उचललेलं आहे। आणि हे जे पाऊल उचललेलं आहे हे मनापासून कोरोना रुग्णाची सेवा करायची आहे। कोरोनाच्या भीतीमुळे भाऊ भावापासून दूर गेला, बहीण बहिणीपासून दूर गेली, पत्नी हा पतीपासून दूर गेला, परिवारामध्ये फार मोठा एक तेढ निर्माण झालेला आहे। आणि जे कोरोना झालेल्या पेशंटला कोणी व्यवस्थित चांगली वागणूक देत नाही, त्यांच्यासोबत म्हणजे प्रेमाची वागणूक आणि सन्मानाची वागणूक त्यांना नाही मिळत आहे। हे सगळं पाहताना कुठंतरी कोरोना हा आजार बरा होणारा आजार आहे आणि याची भीती न बाळगता याच्यासोबत जगायचं आम्हाला शिकावं लागेल। याच्यासाठी स्वयंइच्छेनं हे 7 दिवस जिल्हा सामान्य उपजिल्हा रुग्णालय खामगाव इथं 7 दिवस सेवा करण्याची मला संधी द्यावी। मी स्वइच्छेनं करायला तयार आहो ही माझी विनंती मी डॉक्टर साहेबांना केलेली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।